नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे एमएसटी सीईटी ॲडमिशन 2024 संदर्भात। बघा, एमएसटी सीईटी संदर्भात मोठी बातमी आली आहे, आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। एमएसटी सीईटीचं जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जात असतं। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण एमएसटी सीईटीच्या संदर्भाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। मग त्यामध्ये बीई बीटेक आलं आणि बीफार्म डीफार्म देखील आलं। तर बघा, सर्वात अगोदर आपण बीई बीटेकची या ठिकाणी माहिती पाहूया, त्यानंतर बीफार्म आणि डीफार्म संदर्भाची माहिती पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, कॅप राऊंड 1साठीचं तुमचं जे काही अलॉटमेंट आहे ते त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे 14 तारखेला। ठीक आहे, आता आजपासून म्हणजे 16 तारखेपासून तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे काही अलॉटमेंट झालेले जे काही कॉलेजेस असतील त्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन करता येणार आहे। बघा, 16 पासून ते 18 पर्यंत तुम्हाला संध्याकाळी दुपारी 3 वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला करता येणार आहे। मग त्यामध्ये तुम्ही ऑटो फ्रीज करू शकता, बेटरमेंटसाठी जाऊ शकता, किंवा मग जे काही असेल सेल्फ फ्रीज ते देखील तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। आता बघा, या ठिकाणी 16 तारखेपासून म्हणजे आजपासून ते 18 तारखेच्या दुपारी 3 वाजल्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन्स करता येतील। आणि पुढची जी काही वॅकंट सीट असतील, मग कॅप राऊंड 2साठी किती वॅकंट सीट्स आहेत कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतील कुठे, तर 19/8/2024 रोजी त्या ठिकाणी वॅकंट सीट रिपोर्ट जो आहे तो त्या ठिकाणी येईल आणि त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये किती जागा त्या ठिकाणी वॅकंट आहेत म्हणून। ठीक आहे, आता ऑटो फ्रीज म्हणजे काय, बेटरमेंट म्हणजे काय, याची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलवर आहे अगोदरच। जर तुम्हाला ती सापडली नाही, जर तुम्हाला त्यामध्ये स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यस लिहून पाठवा, तुम्हाला तो देखील व्हिडिओ मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून देईल। बेटरमेंट म्हणजे काय, सेल्फ फ्रीज म्हणजे काय, ऑटो फ्रीज म्हणजे काय, त्याची देखील माहिती तुम्हाला येऊन जाईल। आता आपण डीफार्म बीफार्म संदर्भात माहिती पाहूया। बघा, तर बघा, डीफार्म बीफार्म संदर्भातची माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आता बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन्स करून घ्या ॲडमिशनसाठी, कारण प्रोसेस आता या ठिकाणी सुरू झाली आहे। बीई बीटेकची जशा पद्धतीने सुरू झाली तशाच पद्धतीने बीफार्म डीफार्मची देखील आता या ठिकाणी सुरू होणार आहे। लास्ट डेट तुम्हाला 20 ऑगस्ट आहे, सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतील। त्यासोबतच तुम्हाला जे काही फॅसिलिटेशन सेंटर असेल, जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी निवडले असेल तर तुम्हाला फॅसिलिटेशन सेंटरला जावं लागेल। जर तुम्ही स्क्रुटिनी निवडले असेल, जे काही डॉक्युमेंट्स असतील ते अपलोड करून द्या आणि त्यानंतर तुमचं त्या ठिकाणी जे काही एक्नॉलेजमेंट स्लिप आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। तुमचा अर्ज जो आहे तो कन्फर्म होऊन जाईल। त्यानंतर तुमचे जे काही पुढची प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी सुरू होणार आहे। तर 21 तारखेपर्यंत तुम्हाला फॅसिलिटेशन सेंटरला त्या ठिकाणी व्हिजिट करता येईल फिजिकल स्क्रुटिनीसाठी, आणि ही स्क्रुटिनीसाठी देखील तुम्हाला 21 तारखेपर्यंतची मुदत त्या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढची जी काही प्रोसेस आहे मग ती तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तशाच पद्धतीने आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देखील प्रोव्हाइड केले जाणार आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती एमएसटी सीईटीच्या संदर्भात होती। अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।